हे यार नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आता ना चंदनघाट या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे भौतागिरी नर्मदा राधा कृष्ण रामकृष्ण शिव मंदिर आहे। या ठिकाणी हा आश्रम आहे। हे बघा आता इथे हा असा एक चंदनघाट आहे। या चंदनघाटावरती आता आम्ही आणि सुंदर असा चंदनघाट या ठिकाणी आलेलो आहे आणि काही परिक्रमावासी आपल्याला भेटले तिथं। जे पहिले भेटले ते हा नर्मदा घाट दक्षिण तट चाले मजिया खार गडासाई जिल्हा दिंडोरी हो का। या ठिकाणी हा नर्मदा घाट पण आहे। या ठिकाणी हे बघा याचं सुंदर असं मंदिर आहे। या मंदिर नर्मदे हर नर्मदा घाट या ठिकाणी बघा हा नर्मदा घाट आहे। हा यांना चंदन घाट नसून हा नर्मदा घाट आहे या ठिकाणी आणि पुढे चंदन घाट आहे। हा नर्मदा घाटावरती आपण या ठिकाणी जे मंदिर आहे रामकृष्ण शिव मंदिर या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैया तट या नर्मदा पहिले शिवालय घाट होता आणि त्याच्यानंतर नर्मदा घाट झाला। या ठिकाणी याला जाते 50 ते 60 वर्ष या घाटावर आणि आपण आहे ना ज्या ठिकाणी आहे तो मजिया खार राधाकृष्ण मंदिर आहे नर्मदा मैयाचं मंदिर आहे नमामि देवी मंदिर ह्याच्यात पहिलं आपल्याला जे सगळं गणेशाय नम या ठिकाणी पण गणेशाय नम नंतर आपल्याला जे भोलेनाथाची पिंड आहे ते या ठिकाणी भोलेनाथजी आहे भोलेनाथजी आहे द्वारका भोलेनाथजी आणि नर्मदा मैया किती सुंदर असे नर्मदे याच ठिकाणी जर आपण पुढे आले नाही तर 12 ज्योतिर्लिंगाचे पण सर्व फोटो आहेत आणि या ठिकाणी पुढे आल्याच्यानंतर आपल्याला राम लक्ष्मण सीता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राम लक्ष्मण सीता श्रीराम आणि त्याचनंतर आपण जर पाहिलं तर इथे आहे ना शिवदरबार आहे आणि त्याच ठिकाणी जर आपण पुढे आल्याच्या नंतर राधाकृष्ण या ठिकाणी आपण पाहू शकता राधाकृष्णाचं मंदिर आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना एक पुढे आपण याच ठिकाणी असं आल्याच्यानंतर आपल्याला भेटणार ते जय श्रीराम आणि आपण याच ठिकाणावरून असं पुढे जातो तर आपल्याला पुढे लागणार तो हा जो शिवालय होता नर्मदा घाट होता त्या ठिकाणावरून आपण पुढे जाणार तो आता चंदनघाट थोडासे जवळ तर हा चंदनघाट नसून पुढचा घाट आहे तर आम्ही आता पुढच्या घाटावर चाललो आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण मजिया खार या ठिकाणावरून निघालेलो आहे आणि जो नर्मदा आणि शिवनी घाट त्या घाटावरून आपण एक चंदनघाट या ठिकाणी निघालेले हे जे बाबा जे भेटले आम्हाला एक रस्ता पण सांगतात व्यवस्थित जे मजिया खार इथले शेतकरी आहेत ते त्यांच्या शेतीकडे चालले आणि ते आमच्यासाठी थांबले रस्ता दाखवून एक या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा मजिया खार हे जे नदी संगम आहे ना चिकडार नदी ही जी किती मोठी मैयाला येऊन मिळते नदी बघा ना ही एक प्रमुख नदी चिकडार नदी ही मैयाचा संगम आहे इथे पुढे चंदनघाट बघू चिकडार नदी या ठिकाणावरून चाललो आहे नर्मदे यार या ठिकाणी बघ ही चिकडार नदी आहे म्हणजे ही एवढी मोठी नदी आहे ना एवढी मोठी प्रमुख नदी आहे ना हिचं पाणी कधीच आपल्याला आहे ना कमी होत नाही आहे थोडंफार उन्हाळ्यामध्ये कमी झालं तर झालं ही जी एवढ्या पर्वतातून नदी येते ही चिकडार नदी आणि ही मैयाला जाऊन चंदनघाट या ठिकाणी संगम आहे तिथे जाऊन मिळते ही चिकडार नदी मजिया खार गावात मजिया खार नर्मदे यार या ठिकाणी बघा जी नदी आहे ना ही जी चिकडार नदी संगमटोला आणि चंदनघाट याच्यामधून जी चालते ना मजिया खारवरून आल्याच्यानंतर चंदनघाट आणि संगमटोला ही चिकडार नदी आणि हिचा हा नदी संगम नर्मदा मैयाच्या आहे ना ही प्रमुख नदी मानली जाते आणि ही सुद्धा एवढी मोठी नदी चाललेली ही आहे ना उन्हाळ्यामध्ये कधीच कमी प्रमाणात वाटत नाही आणि ही चिकडार नदी आहे कितीतरी बघा त्या जनावर 100-150 असतील तर ही चिकडार नदी जो नर्मदा मैयाचा संगम आहे जो चंदन घाट या ठिकाणी आहे ना जो संगम होतो ही चिकडार नदी त्या ठिकाणी आम्ही आता चंदन घाट या ठिकाणी चाललेलो आहे संगमटोला या ठिकाणावरून नर्मदे यार या ठिकाणी बघा चंदन घाट हा चंदन घाटावरती चाललो आहे आम्ही आहे ना संगमटोला जी आहे ना
नदी संगम होता ना, त्या नदी संगमावरून आम्ही चंदनघाट या ठिकाणी चाललो. तिथून किनारा मार्ग म्हणजे किनाऱ्या मार्गे चाललो, पण हे चंदनघाट हे मोठं गाव लागले आहे आम्हाला. या ठिकाणी जर पाहिलं तर हे चंदनघाट गाव आहे, संगमटोला. आणि या ठिकाणावरून आम्ही आता चंदनघाट या ठिकाणी चाललो आहे. नर्मदे यार या ठिकाणी मी पवित्र अशा चंदनघाट या ठिकाणी, जे नर्मदा मैया किनारी आहे, पवित्र असा चंदनघाट. आणि याच ठिकाणावरून आहे ना, मी आहे ना आत्ता आहे ना दक्षिण तट या ठिकाणी आहे. दक्षिण तटावरती ना पवित्र असा चंदनघाट आहे ना, या भोलेनाथांची मूर्ती आहे. आणि या ठिकाणी मी या ठिकाणावरून आहे ना आता दक्षिण तटावरून आहे ना माझी परिक्रमा चालू आहे. तर चंदनघाटाचे दर्शन घेऊन आणि दुपारचे भोजन प्रसादी घेऊन या ठिकाणावरून मी आहे ना पुढे निघालेला आहे. आणि त्याच पलीकडे आपल्याला दिसते ना तो महाराष्ट्रीयन आश्रम आहे. त्या उत्तर तटावरती त्या लोकांनीच आम्हाला जेवण इकडं आणलं होतं. आणि आज दक्षिण या घाटाचं दर्शन घेऊन घाटाची पूजा करून आम्ही पुढे परिक्रमेला सुरुवात करत आहे पुढच्या नर्मदे यार या ठिकाणी बघा. एक चंदनघाट आहे ना, चंदनघाटावरून पुढे आहे ना आम्ही आहे ना एक दिंडोरी या ठिकाणी निघालो आहे पुढे. आणि त्या ठिकाणी आपल्याला आहे ना नर्मदा मायाचं सुंदर असं या ठिकाणीचे रूप आहे. आणि आपल्याला आहे ना पलीकडे जर पाहिलं ना तर पलीकडचा जो तट आहे उत्तर तट आहे, आणि आम्ही दक्षिण तटावर आहे. दक्षिण तटावरून सुद्धा आमची जी नर्मदा परिक्रमा किनारा मार्ग आहे, जो दक्षिण तटावर तुम्ही जर आत्ता जर पाहिलं ना असा हा किनारा मार्ग आहे. आणि इथे जे आहे ना एक काम चालू आहे, म्हणजे इथे आहे ना एक काहीतरी ब्रिजचं काम चालू आहे या ठिकाणी. आणि नर्मदा मैयाचं पाणीचं जल थोडं अडवलं इकडेच्या याच्या दक्षिण तटाकडे ते आल्याच्या नंतर हे किती स्पीडनी नर्मदा मैया आले. नर्मदा मैयाचं असं सुंदर असं रूप आपण बघू शकता. कारण ह्या तटावरून दक्षिण तटावरून जाण्यासाठी किती सुंदर जागा आहे. आपण ज्यावेळी परिक्रमा मार्ग, किती सुंदर परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणावरून. तर असं हे काम चालू असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही दोन्ही साईडने येऊ शकता. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण चंदनघाट पास करून पुढे आल्याच्या नंतर आहे ना असं आपल्याला आहे ना नर्मदा मैया किनारे असे हे नर्मदा मैयाचं एक आपल्याला असं एक रूप बघायला भेटलं का. त्या ठिकाणी इथे आहे ना हजारो वर्षाचं आहे ना इथे एक पिंड होती. तर ती पिंड आहे ना तर आत नर्मदा मैयाच्या आहे ना पात्रात आहे या ठिकाणी. तिथंही आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहे या ठिकाणावरून. बघा इथे एक पिंपळाचं झाड आहे, ते आपण म्हणतो ना भोलेनाथांचे. तिथं 33 कोटी देवतांचा तिथं प्रत्येक पान देवाच्या प्रत्येक पान देवाचं हे असतं. त्या ठिकाणी आम्ही असं हे नर्मदा मार्ग आहे. नर्मदा मैया अशी सुंदर दिसते त्या ठिकाणावरून. तर आमचा असा परिक्रमा मार्गाची परिक्रमा करत आहे त्या ठिकाणावर. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं हे दर्शन घ्या. या ठिकाणावरून आम्ही ज्या वेळेस आहे ना चंदनघाट या ठिकाणावरून आल्याच्या नंतर आहे ना इथे एक छोटी नदी संगम, म्हणजे छोटी नदी ही पण नर्मदा मैयाला येऊन आहे ना एक पवित्र अशा नर्मदा मैयाला येऊन मिळते या ठिकाणी आपण बघू शकताय बघा. आणि हा एक पण संगम आहे. आणि या ठिकाणावरून आहे ना नर्मदा मैयाचं दृश्य आपण बघू शकता या ठिकाणी. किती सुंदर असं दिसतं चंदनघाटावर पुढे निघाल्याच्या नंतर. आणि तिकडचा देवतट दक्षिण तट या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना हा जो आहे ना छोटीशी एक आहे ना नाला आहे हा संगम. या संगमावरती आहे ना आपण उभा आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ना जयंती आहे. या ठिकाणी आहे ना आपण आहे ना एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती ना त्रिवार मानाचा मुजरा पण केलेला आहे आपण या ठिकाणावरून. आणि आम्ही या ठिकाणावरून जे आहे ना चंदनघाटवरून पुढे आलो. पुढे आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना या ठिकाणी पुढे आम्हाला दिंडोरी या ठिकाणी जायचं आहे. आणि असा नर्मदा मैयाचा असं या ठिकाणी आहे ना जो दक्षिण तट, आम्ही दक्षिण तटावरती उभं आहे. ठिकाणावरून आम्ही पुढे नर्मदा मैयाचं दर्शन घेत जे दिंडोरी आणि घाटचं दर्शन घेत आम्ही दिंडोरी या ठिकाणी निघालो. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण नर्मदा परिक्रमा दरम्यान आहे ना हे कसे एक कुत्रे असे भेटलेत का किती सुंदर असे सगळीचे एका ठिकाणी सावलीला मस्त बसल्यात. आणि हा नर्मदा परिक्रमा मार्ग आमचा दिंडोरीला जाण्यासाठी हा परिक्रमा मार्ग मैया किनारी मार्ग आहे.
आणि मैया या किनाऱ्यावरून आमच्या त्या दक्षिण तटावरून अशी आम्हाला जी सुंदर मैया दिसते का, लास्टपर्यंत कितीही लांबपर्यंत आमची नजर गेली तरी मैयाचं जलच दिसते. आणि सरळ रेषेत मैया चाललेली आहे ह्या ठिकाणावरून. एका ठिकाणी अशी पण नाही का वाकडी हे नागबोडी, सरळ रेषेत गेलेली आहे पार या ठिकाणावरून. अशी सरळ रेषा आहे या ठिकाणावरून जर पाहिली तर. आपण जर पाहिलं तर नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा पलीकडं रस्ता म्हणजे मैया क्रॉस करतात. हे बघा कसे क्रॉस करतात. नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा जैन परिक्रमा. आपण जे गोमती घाट या ठिकाणी चाललेलो आहे. पुढे आपल्याला ना चंदन घाटवरून गोमती घाट आहे ना या ठिकाणी. जिथं आम्ही ज्या गोमती घाटला जाणार ना तिथं आहे ना 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. आणि तिथं एक आहे ना आत्मा आणि श्वास याचा एक संस्थान आहे. ते सुद्धा आपल्याला बघायचं. त्याच्या मतलब काय म्हणजे त्याचा अर्थ काय तो सुद्धा तिथे जाऊन शोधायचा आहे आपल्याला. आणि इथे नर्मदा मैयाचं असं एक रूप आहे. हे असं रूप आहे. या रूपात आहे नर्मदामध्ये. तर बघूया या रूपात कशी आहे. तर पुढे आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस आपण पुढे जातो ना त्यावेळेस पुढे जाणार ज्या गोमती घाटाला त्यावेळेस आपण त्याची एक परीक्षा घेणार किंवा शोधणार. तिथे काय आहे ते आत्मा आणि श्वास आणि आत्मा त्याची एक हे करणार आहे. कारण तिथे आहे संस्थान. ते संस्थान काय ते पाहण्यासाठी आपण इथं गोमती घाट या ठिकाणी चाललेलो आहे. आत्ता आमची रात्रीची विश्रांती गोमती घाट या ठिकाणी पण असू शकते, त्याच्या अलीकडे पण असू. अंदाज सांगितलं आहे तुम्हाला. बघूया कुठे असेल तिथे. नर्मदे